पोलीस भरती 2024 सेट डी मध्ये आलेल्या सामान्य ज्ञानचे प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? ऑप्शन नंबर 4 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. प्रश्न दुसरा, विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण? विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक ऑप्शन नंबर 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे होत. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? ऑप्शन नंबर 4 शेकरू. महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू होय. प्रश्न चौथा, भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला आहे? ऑप्शन नंबर 1 भारतीय न्याय संहिता. भारतीय दंड संहिताऐवजी भारतीय न्याय संहिता हा कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर 4 अमरावती. गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? ऑप्शन नंबर 3 दक्षिण आफ्रिका. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केली. प्रश्न 7वा, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन नंबर 1 रवींद्रनाथ टागोर. गीता रहस्य हा ग्रंथ रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिला. प्रश्न 8वा, कायद्याची निर्मिती कोण करतो? ऑप्शन नंबर 1 कायदेमंडळ. कायद्याची निर्मिती कायदेमंडळ करतात. बहिणाबाई चौधरी या कशासाठी प्रसिद्ध आहेत? ऑप्शन नंबर 3 कवयित्री. बहिणाबाई चौधरी या कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर 2 बिहार. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष बिहार राज्यात आहे. प्रश्न 11, कोणता देश एक्झरसाइज पीस ब्लॉक 2024 या लष्करी सरावाचा यजमान देश आहे? ऑप्शन नंबर 3 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा देश एक्झरसाइज पीस ब्लॉक 2024 या लष्करी सरावाचा यजमान देश आहे. प्रश्न 12, 2024ची विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवणारा खेळाडू कोणता? ऑप्शन नंबर 3 अल्काराज. प्रश्न 13, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही? ऑप्शन नंबर 4 छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही. काही दिवसापूर्वी हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी पडलेले डॉक्टर सईद रईसी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? ऑप्शन नंबर 3 इराण या देशाचे होते. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? ऑप्शन नंबर 1 पोलीस अधीक्षक असतो. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख पोलीस अधीक्षक असतो. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर 2 छत्रपती संभाजीनगर. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 हेग. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे हेग या ठिकाणी आहे. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन नंबर 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. गावातील पीक पाहणी कोण करतो? ऑप्शन नंबर 1 तलाठी. गावातील पीक पाहणी तलाठी करतो. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत? ऑप्शन नंबर 2 सुजाता सैनिक. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक आहेत. भारताचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन नंबर 2 ओम बिर्ला. भारताचे सध्याचे अध्यक्ष ओम बिर्ला आहेत. NIA या तपास यंत्रणाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? ऑप्शन नंबर 1 सदानंद दाते. NIA या तपास यंत्रणाचे सध्याचे प्रमुख सदानंद दाते हे आहेत. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन नंबर 1 1674. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपास्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? ऑप्शन नंबर 2 रशिया. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपास्टल हा रशिया देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असे शॉर्ट्स व्हिडिओ इंस्टाग्रामवरती अवेलेबल आहेत. इंस्टाग्रामची ID बायोमध्ये मेन्शन केलेली आहे, त्यावरती तुम्ही बघू शकता.